आत्ता आपण आलेलो गोखले नगरमध्ये अशासाठी ही जी पाण्याची टाकी दिसते समोर आपल्याला, आशानगर जलकुंभ नावाने. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस या टाकीचं उद्घाटन झालं मोठा राडा झाला होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये. इतरच दोन दोन उद्घाटनं झाली, आंदोलनही झाली एकमेकांच्या विरोधात. मग थोडक्यात सगळं श्रेयाची लढाई होती ती. मग स्थानिक आमदार होते आणि नंतर काँग्रेसवाले होते. मग आत्ता जे उमेदवार आहेत रवी धंगेकर यांनी इथे येऊन मोठं स्वतःच परस्पर नारळ फोडून उद्घाटन केलं होतं. तर सिद्धार्थ शिरोळे यांनी अजितदादाला बोलवून उद्घाटनास घाट घातला, पण हे गोंधळ बघून अजितदादांनी उद्घाटनाला येणं टाळलं. पण शेवटी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला पालिकेच्या खर्चातून. पण आज ह्या टाकीची परिस्थिती काय आहे, तर टाकीत पाणी पुरेसं येतं का, तर ह्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे पाणी पुरेसं येत नाही. आपल्यासोबत निलेश निकम आहेत. काय काय नेमकं प्रश्न काय नेमकं? ही टाकी जी बांधलेली हे जे नेमकं डिझाईनमध्ये थोडासा फ्लॉ आहे. एसएनडी टाकी जी आहे ज्याच्यावरनं आम्हाला पाणी ग्रॅव्हिटीने मिळालं पाहिजे, ह्या टाकीत ग्रॅव्हिटीने पाणी पडलं पाहिजे. त्या एसएनडी टाकीपेक्षा ही टाकी 7 मीटरनी उंच आहे आणि ही टाकी बांधत असताना खाली कुठं संपेल घेतलेली नाही आहे. त्यामुळे ग्रॅव्हिटीने पाणी या टाकीमध्ये चढत नाही. आता त्यावर तिथे एक द्राविडी प्राणायाम केलेला, तिथे एक BPT म्हणजे ब्रेक प्रेशर टँक जो बांधला होता, एक टेक्निकली एक टँक असतो. आता त्यातनं 1 लिटरचा टँक आहे, त्यातनं ते पाणी आम्हाला एक तास दीड तास ह्या टाकीमध्ये चढवतात. हे तास दीड तासामध्ये काय होणार नाही ह्या भागातली तहान भागवणं. जवळपास 30,000 नागरिक आहेत, त्या 30,000 नागरिकांचं तर त्यांना पाणी मिळणार नाही. किमान एक 4 ते 5 तास ह्या टाकीमध्ये जर पाणी पडलं, त्यांनी पंप केलं आणि ते त्यांना बूस्टर आता लावा लागणार आहे, तरच ह्या भागातली तहान सगळ्या नागरिकांना समान पाणी पुरवठा होऊ शकेल. म्हणजे श्रेयाची लढाई आपण बघितली, तर त्याला काय म्हणायचं? प्रश्न सुटला का नाही पाण्याचा? पाण्याचा प्रश्न उंचावरल्या भागांना अजिबात पाणी मिळत नाही आणि फक्त तासभर पाणी ह्या टाकीमधनं इतर भागाला दिलं जात आहे. आता जे खाली लो लाईंग एरियामध्ये आहेत त्यांना रात्री सुद्धा पाणी मिळतंय, सकाळी सुद्धा पाणी मिळतंय. त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही. परंतु वरच्या भागातली जी लोक आहेत, म्हणजे वैदूवाडी असेल, रोहन गरिमा सोसायटी असेल, आशानगर बैरटवाडी असेल, प्राईड पॅनोरमा सोसायटी असतील, ह्या वरच्या भागातल्या लोकांना मात्र अतिशय कमी वेळ पाणी मिळतं, 1 दिवसाआड पाणी मिळतं आणि कधी कधी पाणी मिळत नाही. आता प्राईड पॅनोरमा सोसायटीमध्ये जिथं आम्ही राहतो त्या ठिकाणी जवळपास महिन्याला 47 टँकर आम्हाला विकत घ्यावे लागतात आणि काही टँकर्स आम्हाला PMC पुरवते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय घाई झालेली आहे ही टाकीचं उद्घाटन करायला. बेसिकली डिझाईनमध्येच थोडेसे फ्लॉज होते, ते पहिल्यांदा दुरुस्त करून मग पाणी चढवून हे पाणी देणं आवश्यक होतं. परंतु आमदारांना सुद्धा घाई झालेली होती, निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी इतकी घाई करणं आवश्यक नव्हतं. राजकीय पक्षांनी थोडंसं धीर धरून नंतर ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित पाणी पुरवठा जर करून सगळ्यांना इक्विटेबल वॉटर डिस्ट्रीब्युशन केलं असतं, म्हणजे सगळ्यांना समान केलं असतं, तर कदाचित. अधिकारी काय सांगतात? अधिकाऱ्यांना मान्य आहे ना की टाकीमध्ये पाणी पडत नाहीये आणि त्याच्यामध्ये जर 3.5 MLD पाणी जर चढणं आवश्यक होतं. ह्याची जवळजवळ 12.5 लाख लिटरची क्षमता आहे. प्रत्यक्षात किती पाणी पडतं? प्रत्यक्षात ह्याच्यामध्ये 12.5 लाख लिटर पाणी ह्याच्यामध्ये साधारणतः हे पडत राहणं आवश्यक असतं ह्याच्यामध्ये टाकीमध्ये. टाकी जर टाकी भरली जाते परंतु ती संपते लगेच, ते तासाभरात संपून जाते ती. आणि त्या तासाभरामध्ये काही विशिष्ट भागालाच पाणी पुरवठा होतो आणि उंचावरल्या भागाला त्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे उंचावरल्या भागातल्या ज्या सोसायटी असतील किंवा नागरिक असतील त्यांना टँकरवरती अवलंबून राहावं लागलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा खर्च केलेला आहे या टाकीला. किती खर्च अंदाजे? जवळपास ह्याच्यावरती सगळं जर आपण बघितलं तर 7-7.5 कोटी रुपये खर्च ह्या टाकीवरती झालेला. म्हणजे टाकीचा खर्च वेगळा आणि त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम, त्याला पाणी चढवण्याची गोष्ट वेगळी, त्याच्यासाठी वेगळा खर्च. प्रश्न सुटलेला नाहीये. पाणी अतिशय कमी मिळतंय, काही भागाला मिळतच नाहीये आणि आता तर नागरिक तक्रार करतात की पाणी गढूळपणे येते ह्या टाकीला पहिल्यापासून. काय म्हणणं आहे तुमचं? पाणी गदल येते, रात्री 12ला येते पाणी रात को. मग आता या टाकीचं स्वच्छ केलं तर ना पाणी सोडायला लागल, एवढं पाणी गदल येते. यांचा प्रॉब्लेम हा पाणी स्वच्छ नाही हा आहे. काय सांगाल आज? स्वच्छ म्हणजे आता दिवसा पाणी तर व्यवस्थित नसतं, रात्रीचं पाणी चांगलं. रात्रीचं किती वाजता भरायचं पाणी? रात्रीचं 12 वाजता येतं, 11:30ला येतं पाणी आणि ते पाणी चांगलं असतं जरा. म्हणजे आता जे सकाळचं येतं ना ते पाणी चांगलं. टाकीतलं पाणी गढूळ येतं. टाकीचं पाणी गढूळ.
पुरेसं पाणी तर अजिबातच मिळत नाही. जे मिळतं तेही दूषित असतं असं म्हणणं ह्या स्थानिक गावकऱ्यांना इथे भागातलं म्हणणं आहे. काय काय म्हणणं काय तुमचं? आम्ही प्राईड पॅनोरामाचे रहिवासी आहोत आणि आम्हाला बऱ्याच वर्ष पाण्याचा त्रास होत होता. तर आम्हाला सांगण्यात आलं होतं, आम्ही जेव्हा आयुक्तांकडे गेलो होतो आमच्या निलेश निकम भैयां थ्रू, तर आयुक्तांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की इथं पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे आणि पाण्याच्या टाकीचं काम झाल्यावर तुम्हाला मुबलक पाणी मिळेल. आता आम्हाला आजपर्यंत मुबलक पाणी मिळत नाही आहे. आम्ही रोज 5 टँकर टाकतोय आमच्या सोसायटीमध्ये आणि असं नाही की आता मे महिन्यामध्ये टाकतोय, आम्ही वर्षभर 5 टँकर टाकतोय आणि आम्ही वारंवार तुम्ही बघितले तर खूप श्रेयवादाची लढाई झाली होती, आंदोलन. हो, खूप आंदोलनं केली. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी इथं ते टाकीचं ओपनिंग करायला एवढा त्रास दिला, पण काम तर काहीच झालेलं नाही आहे. आणि आम्ही जेव्हा की कॉर्पोरेशनचा टॅक्स, इन्कम टॅक्स सगळं वेळेवर भरून सुद्धा जर आम्हाला हेच भोगायला लागत असेल तर ह्या अर्थच नाही या सगळ्या गोष्टींना. आणि वारंवार सांगून सुद्धा आमचा काही प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहे. तो एवढी मोठी टाकी बांधून काय उपयोग झाला की नाही? नाही, काहीच उपयोग नाही आहे. रोज आम्हाला टँकर आणावं लागत आहेत आणि ते पण पाणी पण चांगलं नाही आहे टँकरचं. त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय. प्रेशर नाही आहे अजिबातच. मग प्रेशर तर नाहीच आहे आणि सारखं टँकर पण वेळेवर येत नाही, त्यामुळे आम्हाला अगदी अडचणीत हे करायला लागतं, म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायला लागतं. इतके कंप्लेंट्स केलेत. कोणी एकतर आमच्याकडे कॉर्पोरेटर काहीच नाही, कोणी आमच्याकडे अधिकारी किंवा कॉर्पोरेटर कोणी त्यांनी त्याविषयी श्रेयवाद घेतला ते कोणी आले का? कोणीच नाही आलेलं, काहीच नाही. कोणी नाहीये, फक्त मत मागायला येतात, तेवढंच येतात. बाकीच्या वेळेस कोणी नाहीये. आंदोलन त्याविषयी इथं उद्घाटनाला सगळे हजर होते सर्व. कोण? ते असतील पक्ष उद्घाटन होतं म्हणून हजर होते. नंतर काय आमच्या बिल्डिंग मध्ये तर कोणीच कधी आलेलं नाहीये. बघा अडचण कशी आहे. टाकीचं उद्घाटन मोठं जोशात झालं. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी 2-2 स्वतंत्र उद्घाटन केली आहे टाकीची, पण प्रश्न सुटलाय का पाण्याचा? तर अजिबात नाही. हीच शोकांतिका आहे पुणे महापालिकेतल्या या गोखले नगर भागातली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.